सगळे? आज खरं तर वीकेंड आहे आणि त्यात आज सकाळपासून रिमझिम पाऊस पडतोय, त्यामुळे बाहेर वातावरण खूप छान आहे। तर आम्ही आज बाहेर जातोय। आम्ही चाललोय मोझार्ट कॅफेला। मोझार्ट कॅफे ही वैभवची आणि माझी दोघांची खूप आवडती जागा आहे। अर्थात कॅफे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा येते ती कॉफी, पण या कॅफेची स्पेशालिटी कॉफी पेक्षाही दुसरं काहीतरी आहे आणि ते काय आहे हे आपल्याला तिथे गेल्यावर कळेलच। तर आज तुम्ही सुद्धा आम्हाला जॉईन करा, बघूया तरी कसं वाटतं तुम्हाला सुद्धा। आणि आता आपण आहोत ऑन द वे टू मोझार्ट कॅफे। साधारण संध्याकाळचे 5 वाजलेत आणि इथे विंटर असल्यामुळे 5:30च्या दरम्यान सनसेट होतो, त्यामुळे आपण पोहोचेपर्यंत आपल्याला सनसेटचा फील सुद्धा तिथे नक्कीच घेता येईल। इथे असलेली काही घरं तुम्ही बघू शकता, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे। तर आता आपण पोहोचलोय मोझार्ट कॅफेला आणि आपण चाललोय पार्किंगकडे। गाडी पार्क करून आपण जाणार आहोत कॅफेमध्ये। भेटूयात लवकरच। आता आपण पार्किंग करून निघालोय कॅफेकडे। खरं तर थँक्सगिव्हिंगमुळे त्यांनी सगळे पार्किंग लॉट्स बंद केले होते, त्यामुळे थोडं लांब पार्क करावं लागलं आम्हाला। आता आपण चालत जाऊया तिकडे। तुम्ही बघू शकता इथे कॅफे आहे जिथे आपल्याला लाइटिंग दिसतीये आणि आता आपण रोड क्रॉस करून तिकडे जाणार आहोत। आता आपल्याला इथला रस्ता क्रॉस करायचा आहे आणि इथल्या रस्त्याची एक थोडी वेगळी सिस्टीम आहे। त्याच्यासाठी इथे एक मशीन आहे, तर बघूया आपण ते कसं काम करतं। या मशीनवर तुम्ही बघू शकता वर इन्स्ट्रक्शन्स लिहिल्यात काही आणि खाली एक बटन आहे। तर हे बटन आपण प्रेस केल्यानंतर त्यांना समजतं की आपण क्रॉस करण्यासाठी वेट करतोय। ते नोटिफिकेशन गेल्यानंतर समोरच्या इंडिकेटरवरती आपल्याला एक वॉकिंगचं साईन येतं। जेव्हा ते साईन येईल त्याच वेळी आपल्याला रस्ता क्रॉस करायचा आहे। तर आता इथे तुम्हाला दिसतंय की हे साईन आलेलं आहे आणि त्याचमुळे आपण रस्ता क्रॉस करतोय। अर्थात ही सिस्टीम अमेरिकेतल्या प्रत्येक रस्त्यावर नाही आहे, काही ठराविक रस्त्यांवर ही सिस्टीम आपल्याला दिसते। तर आता आपण पोहोचलोय मोझार्ट कॅफेमध्ये। फायनली आता आपण पोहोचलोय मोझार्ट कॅफेला। तर आता आतमध्ये जाऊया, बघूया इथे काय काय मिळतंय आणि बाकी सगळं कसं कसं आहे ते। चला तर मग। तर सध्या इथे थँक्सगिव्हिंग सुरू आहे आणि त्याचमुळे तुम्ही बघू शकता एंट्रन्सला त्यांनी खूप सुंदर डेकोरेशन केलं लाइटिंग्सचं। आता आपण कॅफेच्या आतमध्ये जाऊन बघूया। तर कॅफेमध्ये एंट्री केल्याबरोबरच तुम्हाला कळलं असेल की इथली स्पेशालिटी काय आहे। तर हा आहे लेक साईड कॅफे आणि त्याचमुळे इथलं ॲम्बियन्स खूप छान असतं। त्यात संध्याकाळच्या वेळी सनसेट बघण्यासाठी इथे असणं म्हणजे इट्स लाईक चेरी ऑन द केक। इथलं फ्लोअरिंग आणि सिटिंग अरेंजमेंट हे दोन्ही तुम्ही बघू शकता, सगळं वुडन आहे आणि त्याचमुळे इथल्या नॅचरल लुकमध्ये आणखी छान भर पडते। तर आता आपण जाणार आहोत कॅफेच्या आतमध्ये ऑर्डर देण्यासाठी। सो लेट्स गो। तर आता आपण आलोय कॅफेच्या आतमध्ये आणि इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्यांचा जो मेन्यू लिहिलेला आहे तो पूर्णपणे हँड रिटन आहे, पण ते इतकं परफेक्टली लिहिलं आहे की कोणालाही एका नजरेत विश्वास बसणं अतिशय कठीण आहे की हे सगळं हाताने लिहिलं आहे। आणि एक नजर फिरवूया आता कॅफेवर। आपली ऑर्डर येते तोपर्यंत आपण बाहेरचा एरिया बघूया। तर खरं तर इथे रोज संध्याकाळी खूप गर्दी असते, पण सध्या करोनामुळे त्यांनी काही सोशल डिस्टन्सिंग मेजर्स घेतलेत आणि त्यामुळे थोडा क्राऊड कमी आहे। तर आता आपण बघूयात, इथे त्यांनी लाइटिंग जशी सुंदर केलेलीच आहे, पण जसं हा वरचा डायनिंग एरिया किंवा सिटिंग एरिया आहे तसंच त्यांचा खाली सुद्धा आणखी एरिया आहे। तर आपण तो सुद्धा जाऊन बघणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर लाइटिंग केली आणि आता सनसेट व्हायला आलाय, त्यामुळे काळोख होतोय, तर या लाइटिंगचा फील आणखी छान घेता येतोय आपल्याला। आपण खाली जाऊन बघूया काय काय दिसतंय आपल्याला तिथे। तर आता आपण चाललोय खाली। खरं तर आता त्यांचा लाईट शो थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि त्यामुळे त्यांनी बसण्यासाठी हा एरिया बंद केला आहे, पण आपण दुरून नक्कीच बघू शकतो।
हा आहे तो लेक. खरं तर याच्यात बरेच सारे कासव आणि मासे दिसतात वेगवेगळ्या प्रकारचे, पण आता थोडा काळोख पडला आहे त्यामुळे आपल्याला ते बघता येणं शक्य नाही आहे. इथे त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि हा सगळा आपला लेकचा सुंदर व्ह्यू. सनसेटमुळे इतक्या छान शेड्स दिसतात आपल्याला आकाशात आणि त्याचं प्रतिबिंब पाण्यात उतरलंय जे त्याची शोभा आणखी वाढवते. हा सगळा बोटिंगसाठीचा एरिया आहे. इथे वेगवेगळ्या बोट्स आहेत ज्या आपण रेंट करू शकतो. आपण भाड्याने घेऊन थोड्या वेळासाठी त्या चालवू शकतो. त्यांनी इथे काही काउंटर्स ठेवले. थँक्सगिव्हिंग आणि क्रिसमस अशा दोन्हीच्या दृष्टीने त्यांनी पूर्ण डेकोरेशन केलंय. तुम्ही बघू शकता इथे झाडाला सुद्धा हँगिंग डेकोरेशन्स केलेली आहेत. जसजसं काळोख पडेल तसं अर्थातच त्या लाइटिंगची शोभा आणखी वाढेल आणि आपल्याला आणखी छान मजा घेता येईल सगळ्याची. तर हा आहे मोझार्ट कॅफे. फायनली आपली ऑर्डर आली आहे. तर आता आम्ही एन्जॉय करतोय कॉफी आणि ब्राउनी. तर आता आम्ही बसलोय फर्स्ट फ्लोअरला. काही वेळातच आता लाईट शो सुरू होईल आणि आपल्याला तो सुद्धा बघायचा आहे, त्याची मजा घ्यायचीच आहे. पण तोपर्यंत आपण बघू शकतो इथून खाली बसलेली माणसं सुद्धा दिसत आहेत. त्याचबरोबर इथे बोटिंग सुद्धा सुरू झालंय आणि तसंच या संध्याकाळच्या वेळचा सनसेटचा लेक साईड व्ह्यू आपल्याला खूप सुंदर बघता येतो या जागेवरून. तर फायनली आता लाईट शो सुरू झालाय. खरं तर फक्त संध्याकाळचे 5:45 वाजलेत, पण इतका काळोख झालाय की रात्रीचे 8-9 वाजल्यासारखं वाटतंय. पण अर्थातच या काळोखामुळेच लाईट शोचा इफेक्ट आणखी छान जाणवतोय. झाडं आणि अवेलेबल असलेल्या जागेचा उपयोग करून विविध रंगाचे लाईट्स आणि त्यांची क्रिएटिव्ह अरेंजमेंट या सगळ्यातून त्यांनी एक सुंदर आविष्कार सादर केलाय. आपण सगळे बघूच शकतो हे सगळं किती छान दिसतंय. कशी वाटली तुम्हाला ही जागा नक्की सांगा मला कमेंट्समध्ये. आणि अशाच आम्ही व्हिजिट केलेल्या नवनवीन जागा बघण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. स्टे ट्यून.